नमस्कार मंडळी. आज आपण हरतालिका व्रतकथा ऐकणार आहोत. भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी केले जाणारे हे व्रत स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र मानले गेले आहे. या व्रतामुळे पतीचे दीर्घायुष्य, सौभाग्य आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते. चला तर मग कथा ऐकूया. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारले, महाराज, सर्व व्रतांमध्ये चांगले असे व्रत कोणते? एखादे सोपे व्रत ज्यात थोडा आहार आणि फळ मिळते ते मला सांगा. मी कोणत्या पुण्याईने आपल्याला पती म्हणून मिळवले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नद्यात चंद्र, हातात सूर्य, 4 वेदांत श्रुती, देवांत विष्णू, नद्यांत गंगा, तसेच व्रतांमध्ये हरतालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर हे व्रत केलेस आणि त्या पुण्यामुळे मला पती म्हणून मिळवलेस. ते व्रत ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी करावे. लहानपणी मी तुला पती व्हावे म्हणून तू मोठे तप केलेस. 64 वर्ष तर तू झाडांची फक्त कोवळी पाने खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन अशी अनेक दुःखे सहन केलीस. हे तुझे कष्ट पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झाले. अशी कठीण तपस्या कोणाला द्यावी असा त्याला प्रश्न पडला. इतक्यात नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली आणि येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती देवाला द्यावी. तोच तिचा योग्य पती आहे. त्याच्याच आज्ञेने मी इथे आलो आहे. हे ऐकून हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट मान्य केली. नंतर नारद देवाकडे गेले. त्यानंतर तुझ्या पित्याने तुला ही गोष्ट सांगितली, पण ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागवलीस. सखीने रागवण्याचे कारण विचारले. तेव्हा तू म्हणालीस, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे, पण माझ्या पित्याने मला देवाला द्यायचे कबूल केले आहे. आता उपाय काय करावा? मग सखीने तुला एका घोर अरण्यात नेले. तेथे पोचल्यावर एक नदी आडवी आली. जवळच एक गुहा होती. त्या गुहेत जाऊन तू उपास केला. तेथे माझे लिंग पार्वतीसह प्रकट झाले. तू त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुक्ल तृतीयेचा होता. रात्री जागरण केलेस. त्या पुण्यामुळे माझे आसन हादरले. मग मी तेथे आलो, तुला दर्शन दिले आणि वर माग असे सांगितले. तू म्हणालीस, आपण माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी इच्छा नाही. मग मी तुझी इच्छा मान्य केली आणि विवाह केला. पुढे दुसऱ्या दिवशी तू व्रत साजरे केलेस. सख्यांसह पारणे केलेस. तुझा पिता तिथे आला आणि पळून येण्याचे कारण विचारले. तेव्हा तू संपूर्ण हकीकत सांगितली. मग त्याने तुला मलाच देण्याचे वचन दिले आणि तुला घेऊन गेला. काही दिवसांनी योग्य मुहूर्तावर माझ्याशी तुझा विवाह झाला. अशा रीतीने या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी करावे. ज्या ठिकाणी व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे. केळीचे खांब लावून मंडप सुशोभित करावा. रांगोळी घालून महादेव पार्वतीचे लिंग स्थापावे. षोडशोपचारांनी पूजा करावी. मनोभावे प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी सांगावी व रात्री जागरण करावे. या व्रताने स्त्रियांना सर्व पापांपासून मुक्ती मिळते. 7 जन्मांचे पातक नाहीसे होते. पतीचे आयुष्य वाढते. सौभाग्य वृद्धिंगत होते. दुसऱ्या दिवशी उद्यापन करून व्रताची सांगता करावी. ही होती हरतालिका व्रतकथा. ही कथा श्रद्धेने ऐकल्याने व्रताचे संपूर्ण फळ लाभते असे शास्त्र सांगते. तुम्हा सर्वांना हरतालिका व्रताच्या हार्दिक शुभेच्छा. जय शंकर, जय पार्वती माता.